भिवंडी तालुका चरनीपाड़ा मैदान रहनाल गांव में मावली ग्राम संस्था रहनाल द्वारा दिनांक 4 जनवरी 2026 से 18 जनवरी 2026 तक आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 का आयोजन रहनाल ग्राम पंचायत प्रभारी सरपंच प्रताप पाटिल, ललिता प्रताप पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल रहनाल भारी संख्या में उपस्थित थे। आपण पाहतोय आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 आणि ह्याच कार्यक्रमाचा 15 दिवस अगदी उत्कृष्टपणे हा महोत्सव दणक्यात पार पाडण्यात आलेला आहे। आनंदाची पर्वणी मागील 15 दिवसांमध्ये आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026 या महोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवसातले मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, या महोत्सवाचे सन्माननीय आयोजक, या महोत्सवाच्या आयोजनामध्ये भाग घेतलेल्या माझ्या सगळ्या भगिनी आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि समस्त बंधूंनो, सर्वप्रथम या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते प्रताप शेठ पाटील आणि संपूर्ण महिला मंडळाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। अतिशय चांगल्या प्रकारचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम, खरं तर हे प्रथम पाऊल आहे। काही लोक म्हणतात की महिला अबला आहेत, परंतु ह्या महिला अबला नाहीत, तर ह्या महिला ज्या आहेत ह्या नवदुर्गा आहेत। या महिला ज्या आहेत या आपण नवरात्रीला ज्यांचं पूजन करतो त्या सर्व नवदुर्गा आणि त्या कुठेही कमी पडणार नाहीत याचं हे उत्तम उदाहरण यांनी दाखवून दिलेलं आहे। महोत्सव म्हटला म्हणजे नुसते मनोरंजन नाही, तर महोत्सव म्हणजे या ठिकाणी आपली संस्कृती, या ठिकाणी असलेली आपली खाद्य संस्कृती असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या या स्थानिक आपल्या भूमिपुत्रांच्या जे काही कलावंत आहेत त्यांना त्या ठिकाणी वाव देण्याचा कार्यक्रम म्हणजे हा महोत्सव आहे। आणि या महोत्सवाच्या माध्यमातून गेले 15 दिवस, खरं तर 4-5 दिवसाचा कार्यक्रम करताना तिकडे घाम फुटतो, परंतु आपण ह्या भगिनींनी 15 दिवस अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला। आणि नुसतं लोकांचं मनोरंजन नाही, तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक चांगलं काय संस्कृती देता येईल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलंय। मी खऱ्या अर्थाने या सर्व भगिनींना नतमस्तक होऊन प्रणाम करतो की अशा पद्धतीने आपला एक आदर्श सर्व ठिकाणी महिलांनी घेऊन नुसतं हळदी कुंकू नाही, नुसतं फिरायला जाणं नाही, तर महिलांचं सक्षमीकरण आणि खऱ्या अर्थाने जागर महिला शक्तीचा जो आहे तो दाखवण्याचं काम सर्व महिलांनी करावं, माझ्या भगिनींनी करावं। आणि अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात नव्हे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आणि अशा कार्यक्रमाला येण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या माणसाला लाभो अशा प्रकारच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आग्रे। जास्त 8 दिवसाचा, पण आपले सरपंच साहेब म्हणजे त्यांचं जे करणार ते वेगळंच, दुसऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणार। त्यांनी सांगितलं आपण 15 दिवसाचा महोत्सव करायचा आणि खरंच सांगते आम्हाला प्रश्न पडलेला
15 दिवस, पण सांगतो आम्हाला आज 15वा दिवस हा देखील कमी पडला. हे खरंच खूप मोठं यश आहे. आम्ही या महोत्सवामध्ये जे स्टॉल बचत गटांना दिलेले आहेत ते संपूर्णपणे फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट. का तर एखादी महिला एखादं प्रोडक्ट बनवत असेल आणि त्याला बाजारपेठ मिळावी म्हणून हा उपक्रम. सरपंच प्रताप पाटील जेव्हापासून त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी महिला सक्षमीकरण, महिला आपली गावातली सक्षम झालीच पाहिजे हेच त्यांचं ध्येय होतं. डिसेंबरमध्ये इलेक्शन झाले आणि मार्चमध्ये माऊली ग्रामसंस्था निर्माण झाली. येत्या 25 मार्चला 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. पण या 2 वर्षात इतकी मोठी गरुड झेप ते फक्त न फक्त आमच्या पुढे एक भक्कम असा हात होता. तो हात एका भावाचा, एका धीराचा. खरंच सांगते, माणसाने सोन्यासारखं नसावं पण परिसासारखं असावं. जिथं ज्याला हात लावावा त्याचं सोनं करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रताप भाऊंसाठी. आज मी इथे जो एक शब्द सांगणार आहे, बोल माझे आहेत, पण इथे उपस्थित असलेल्या या 150 महिला त्यांच्या मनातलं वाक्य आहे. कारण आम्ही हे सर्व करू शकलो ते फक्त न फक्त प्रताप भाऊंमुळेच. म्हणून धन्यवाद प्रताप भाऊ, धन्यवाद. आज इतक्या महिला अभिमानाने मिरवतात. आज 15 दिवस स्टेजवर, स्टेजची, मेन गेटची, स्टॉलची सर्व जबाबदारी चोखपणे पार पाडत होत्या. आम्ही जेव्हा ठरवलं करायचं आणि कसं हे पूर्ण होणार, आमच्या पुढे मोठा प्रश्नचिन्ह होता. अख्ख्या तालुक्यातले लोक येतील पण आमच्या महिलांनी करून दाखवलं ते फक्त ना फक्त तुमच्या विश्वासाखातर. माऊली, माऊली, माऊलीचा अर्थ आई, गुरु माऊली. विठ्ठलाला आपण माऊली म्हणतो, आई म्हणतो, संत ज्ञानेश्वरांना आई माऊली म्हणतो. तेच आज आम्हाला तुमच्या रूपाने भेटलेले आहे. ललिता प्रताप पाटील खरोखर माझे सर्व बंधू यांनी रोज येऊन इथे महोत्सवाची मजा घ्यावी असं वाटते. जागर स्त्री शक्तीचा खरंच एवढ्या बहिणी जर एखाद्या भावाच्या पाठीमागे उभ्या राहिल्या तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. कारण एवढ्या बहिणी जर मागे आहेत, मी बघितलं कोणी तलवार घेऊन निघतं, कोणी कोयता घेऊन निघते, कोणी बंदूक घेऊन निघते, कोणी कुऱ्हाड घेऊन निघते, कोणी काठ्या घेऊन निघतात. पण या सर्व माऊली, या सर्व बहिणी आहेत, यांची जी बोलतात ना जीभ, वाणी, ही वाणी एवढी सुंदर आहे की त्या वाणीने लोकांना गार करतात. या वाणीने या राहणार गावचं मन जिंकलेलं आहे. राहणार गावातला पुरुष कधी एवढा निर्भीड, निर्धास्त नव्हता. एवढ्यावरच थांबत नाही तर मी याच्या पुढे जाऊन सांगतो, सर्व माझ्या भावांना विश्वास देण्यासाठी मी एक गावात उपक्रम केला.
म्हणजे रक्षाबंधनाचा. रक्षाबंधनाचा कार्यक्रम याच्यासाठी केला की बहीण भावाचं नातं हे एवढं जवळचं असतं की कोणी बहीण भावाच्या नात्याला कालिमा फासणार नाही. आणि तो विश्वास मी माझ्या सर्व बंधूंना आत्मविश्वासाने सांगतो की या सर्व माझ्या बहिणी आहेत. या बहिणींसाठी आपण सांगतो ना की सरकारच्या स्कीम ज्या येतात, आता एक सरकारची स्कीम आहे लखपती दीदी, परंतु सरकारच्या स्कीमच्या अगोदरच याच्या अगोदर देखील सांगितलं की आपल्या गावातल्या सर्व माऊली आणि माऊली ग्रामसंस्थेच्या सर्वच महिला या लखपती आहेत. कारण आज त्यांना जे काही उत्पन्न भेटते ते लाखाच्या घरात आहे. मी पहिला स्नेहा वहिनींचा देखील उल्लेख केला. एका करोडपतीची बायको फुलगुच्छ घेऊन जेव्हा पाहुण्यांचा आदर सत्कार करायला जाते तेव्हा ते पैशाचा मोल त्यांच्या हौसेपुढे काही नाही. हे त्यांच्या जे फुलगुच्छ जेव्हा घेऊन जात होत्या तेव्हा माझ्या मनात आला. आणि खरोखरच वहिनी तुम्ही पुढे या आणि तुम्ही देखील पुढे या, कारण तुम्ही अशा बहिणी आहेत माझ्या की खरोखरच तुम्ही कुठल्याही प्रकारचा म्हणजे मनात निसंकोचपणा तुम्ही इथे येऊन या स्टेजवर तुम्ही कित्येक दिवस जो मान सन्मान या भावांना दिला, या बहिणीने दिला आणि या जागेच्या तुम्ही मालकीन देखील आहेत, त्याबद्दल मला तुमचा सत्कार देखील करायचा आहे. पण अजून याच्या पुढे जाऊन सांगतो की जेवढे इथले बचत गट आहेत त्या बचत गटांना मी सांगू इच्छितो की जे काय तुम्ही इथे खाद्यपदार्थ बनवले, जे काय मसाले बनवले असतील, साबण बनवले असतील, जे काय तुम्हाला उत्पन्न भेटला असेल, प्रॉफिट झाला असेल, लॉस झाला असेल, परंतु या महोत्सवाचा आनंद तुम्ही घेतला की नाही? एकदा टाळ्या वाजवा जर तुम्ही महोत्सवाचा आनंद घेतला असेल तर. आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला याच्या पुढे आत्मविश्वास वाढेल तुमचा आणि तुम्ही स्वतःहून व्यवसाय करण्यासाठी पुढे याल. याच्यातनं नक्कीच एक वर्षात मला 2-4 तरी उद्योजिका या लखपती असल्या तर या महोत्सवाचा काहीतरी उपयोग झाला आणि त्याचा समाधान मला मिळेल आणि या पूर्ण माऊली ग्रामसंस्थेला आदर्श ठेवण्यासारखं होईल. या माऊली ग्रामसंस्थेच्या माध्यमातून पुढच्या वर्षी महोत्सव पर्व दुसरा असेल त्यावेळेस नक्कीच त्या 2 उद्योजिकांचा इथे एक मोठा सन्मान ठेवू आणि त्या 2 उद्योजिका या स्टॉल मधनं असतील आणि त्याचा लेखाजोखा आमची माऊली ग्रामसंस्था ठेवेल. साल याहून अधिक जोमाने इथे साजरा होईल. सरस